जय शिवराय शेतकरी मित्रांनो, तुमच्या पिकाची फुटवा वाढत नाही, फूल गळून पडतात, फळधारणा कमी होते, मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण बोलणार आहोत अशा एका टॉनिक बद्दल जे लाखो शेतकरी वापरतात. त्याचं नाव आहे बायोविटा एक्स. नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी रडार या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. बायोविटा एक्स हे पीआय इंडस्ट्री या कंपनीचे उत्पादन आहे आणि हे तयार होतं समुद्रातल्या शेवाळ्यापासून. याला इंग्रजीत सीवीड एक्स्ट्रॅक्ट म्हणतात. चला समजून घेऊया नेमकं काय आहे आणि कसं वापरायचं. बायोविटा हे खत नाही आणि कीटकनाशकही नाही, हे एक टॉनिक आहे जे पिकाच्या नैसर्गिक वाढीसाठी चालना देतं, म्हणून याला बायोस्टिम्युलंट म्हणतात. यात 60हून अधिक जास्त नैसर्गिक घटक असतात, जसे की एन्झाईम्स, अमिनो ऍसिड आणि जीवनसत्व. हे घटक मुळांना बळकट करतात, पान हिरवेगार ठेवतात आणि फुलं व फळधारणेची क्षमता वाढवतात. आता याचा फायदा बघूया. बायोविटा वापरल्यावर मुळांची आणि फुटव्यांची वाढ चांगली होते, फुलगळ कमी होते आणि फुलधारणाही वाढते, फळांचा आकार आणि दर्जाही सुधारतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हवामान बदल, दुष्काळ किंवा कीड रोगाचा त्रास झाल्यावर पीक लवकर सावरतं, कारण हे पिकाला ताण सहन करण्याची ताकद देतं. मात्रा आणि मिक्सिंग कसं करायचं चला जाणून घेऊया. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजेच मात्रा किती घ्यायची. साध्या फवारणीसाठी 1 लिटर पाण्यात 2 ते 3 मिली बायोविटा मिसळावं. जर तुमच्याकडे 15 लिटरचा पंप असेल तर त्यात साधारण 30 ते 25 मिली टाकावं, आणि जर तुम्ही एकरी हिशेब फवारणी करत असाल तर एकरासाठी साधारण 250 ते 400 मिली पुरेसे असतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पॅकवर दिलेली मात्रा नेहमी शेवटचा शब्द मानावा, कारण पीक आणि हंगामाप्रमाणे हे प्रमाण थोडं कमी जास्त होऊ शकतं. आणि दुसऱ्या कोणत्याही औषधांसोबत मिसळायचं असेल तर आधी थोड्या पाण्यात जार टेस्ट करून बघा, म्हणजे दोन्ही औषधं एकत्र चालतात की नाही हे कळेल. कधी आणि कसं फवारायचं. फवारणीची योग्य वेळ म्हणजे पीक वाढीच्या काळात, फुलोरा येण्याआधी आणि फळधारण्याच्या वेळी. याशिवाय कीड रोग किंवा हवामानाच्या ताणानंतर पीक लवकर उभं करायचं असेल तेव्हाही हे वापरता येतं. फवारणी नेहमी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करावी. कडक उन्हात अजिबात करू नका. गरज असल्यास दर 10-15 दिवसांनी पुन्हा फवारणी करता येते. आणि फवारताना पानाच्या दोन्ही बाजूंना औषध लागेल याची काळजी घ्या. लक्षात ठेवा, बायोविटा हे तुमच्या खत व्यवस्थापनाची जागा घेत नाही, त्यामुळे नियमित खतांसोबत याचा वापर करावा. तणनाशकांसोबत एकत्र मिसळ करू नये आणि कोणतेही नवीन मिश्रण करण्याआधी एका छोट्या भागावर फवारून बघा, मगच पूर्ण शेतात फवारा. तर मित्रांनो, बायोविटा एक्स हे पिकांची फुटवा, फूळ आणि फळधारणा सुधारण्यासाठी उपयुक्त ठरणारे टॉनिक आहे. फक्त योग्य मात्रा आणि योग्य वेळी वापर केला पाहिजे. हा व्हिडिओ जर उपयोगी वाटला असेल तर लाईक नक्की करा, आणि अशाच शेती संबंधित सोप्या आणि उपयुक्त माहितीसाठी कृषी रडार चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजेच प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद. जय जवान, जय किसान.